विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संशोधन आराखड्याचे महत्त्व बघणार आहोत. यापूर्वीच्या व्याख्यानात आपण चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये पाहिली. आता संशोधन आराखड्याचे महत्त्व यामध्ये चांगला संशोधन जो आराखडा असतो त्यामध्ये संशोधकांनी माहितीचे संकलन आणि प्रक्रिया सुरू केल्यास त्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणजे चांगल्या संशोधन आराखड्याशिवाय संशोधक गोंधळलेला दिसतो. म्हणून विविध विषयातील संशोधकांना संशोधन आराखड्याचे महत्त्व ज्ञात असलेच पाहिजे. संशोधन आराखड्याचं महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. नंबर 1 आहे शास्त्रीय पाया तयार करणे. स्लाईडमध्ये बघा, नंबर 1 शास्त्रीय पाया तयार करणे. मुळात संशोधनच हे शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीनेच तयार करावं लागतं. आणि वैज्ञानिक पद्धत म्हणजे एक तार्किक पद्धत किंवा प्रायोगिक पद्धत आपल्याला वापरावी लागते. तार्किक पद्धतीमध्ये आपण पाहिलेलं आहे, जर A=B असेल, B=C असेल तर A=C असतंच. म्हणजेच A=B असेल, B=C असेल तर A=C असतंच. हा झाला तर्क. आणि या तर्कानं आपण काय केलेलं आहे, A आणि C मध्ये काय संबंध आहे तो दाखवलेला आहे. असा शास्त्रीय पाया तयार करणे हे संशोधनाचं काम असतं. आणि हे संशोधनाचं काम संशोधन आराखड्यामुळे किंवा चांगल्या संशोधन आराखड्यामुळे उत्तम होऊ शकतं. कोणतेही संशोधन हे उच्च दर्जाच्या शास्त्रीय पायावर किंवा आधारावर उभे असते. अर्थात यासाठी सुरुवातीलाच चांगल्या संशोधन आराखड्याची गरज असते. म्हणजेच चांगला संशोधन आराखडा संशोधनासाठी, त्यात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांसाठी सैद्धांतिक चौकट निर्माण करतो. योग्य सैद्धांतिक चौकटीमुळे संशोधन योग्य दिशेने व योग्य मार्गाने नेले जाते. म्हणजेच शास्त्रीय पाया तयार करणे हे चांगल्या संशोधन आराखड्याचं महत्त्व आहे. दुसरं महत्त्व अचूक निष्कर्ष काढणे. संशोधन आपण जे करतो तर ते अचूक निष्कर्ष काढण्यासाठीच किंवा एखादा सिद्धांत तयार करण्यासाठी, एखादा नियम तयार करण्यासाठी आपण करत असतो. आणि एखादा सिद्धांत किंवा सर्वसामान्य नियम तयार करायचा असेल तर आपल्या संशोधनात अचूकता असणं फार महत्त्वाचं आहे. संशोधनाअंती निघणारे जे काही निष्कर्ष किती अचूक असतील याची सुरुवातीला संशोधनकर्त्याला कल्पना येत नाही. संशोधनाच्या विविध टप्प्यांवर चुका होण्याची किंवा दोष राहण्याची शक्यता असते. संशोधन आराखड्याच्या मदतीने या चुका किंवा दोष कमी केले जातात. चांगल्या संशोधन आराखड्याच्या मदतीने अचूक निष्कर्ष काढणे शक्य होते. इतकेच नव्हे तर संशोधन आराखड्यात संशोधनाच्या उपयुक्ततेची हमी दिलेली असते. संशोधन आराखडा तयार करताना अचूक निष्कर्ष काढण्यासाठी त्या आराखड्यामध्येच आपण जे काही विविध टप्पे आहेत त्या विविध टप्प्यांमध्ये किंवा विविध प्रक्रियांमध्ये आपण कोणती पद्धती वापरणार आहोत, संशोधनाची कोणती पद्धती वापरणार आहोत, डेटा संकलन आपण कोणत्या पद्धतीनं करणार आहोत, डेटावर प्रक्रिया ही कोणत्या पद्धतीनं करणार आहोत, संख्याशास्त्रीय पद्धतीचा आपण वापर करणार आहोत का, त्यात कोणती संख्याशास्त्रीय पद्धत वापरणार आहोत, ह्या सर्व गोष्टी चांगल्या संशोधन आराखड्यामध्ये आपण दिलेल्या असतात. आणि त्या आधारे संशोधन करत असताना आपले जे निष्कर्ष आहेत ते अचूक काढणं आपल्याला सोपं जातं. पुढचा मुद्दा आहे तथ्यांचे संकलन करणे व त्याचा अर्थ लावणे. संशोधकांनी संशोधन आराखड्याचे महत्त्व न जाणता तथ्यांचे संकलन करणे व त्याचा अर्थ लावणे
सुरू केल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतात. अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, कोणत्या प्रकारची माहिती संकलित करावयाची आहे, कोणती माहिती कोणत्या स्रोतांद्वारे मिळवायची, ती माहिती किती मिळवायची, कोणती माहिती अभ्यासासंबंधित आहे किंवा नाही, तसेच नमुन्याची निवड कशी करावयाची, नमुन्याचा आकार किती असला पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संशोधकास शास्त्रीयदृष्ट्या मिळाली नाहीत तर चांगले संशोधन होऊ शकणार नाही, त्याचा दर्जा चांगला राहणार नाही. त्याकरिता संशोधन आराखड्यात तथ्यसंकलनाच्या योग्य पद्धतीचा निर्देश असतो. तसेच त्यामध्ये संशोधनात उपयोगात आणल्या जाणाऱ्या संकल्पनांचा, संज्ञांचा निश्चित अर्थ असतो. म्हणून संशोधन आराखडा महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे या मुद्द्याद्वारे तथ्याचं संकलन करणं आणि त्याचा अर्थ लावणं, त्यासाठी कोणती पद्धत वापरावायची काय नाही, हे सर्व आपल्या संशोधन आराखड्यामध्ये असतं. हे संशोधन आराखड्याचं महत्त्व होय. पुढील मुद्दा आहे चौकशी तंत्रे निर्माण करणे. संशोधनकर्त्याने उत्तमोत्तम चौकशी तंत्रे निर्माण केली पाहिजेत. त्यासाठी विशेष प्रयत्न करणं आवश्यक असतं. सामाजिक शास्त्राच्या संशोधनात चांगल्या चौकशी तंत्राचे विशेष महत्त्व आहे. संशोधन आराखड्याच्या सहाय्याने उत्तम चौकशी तंत्रे निर्माण करता येतात. त्यामुळे अध्ययन अधिक वस्तुनिष्ठ होण्यास मदत होते. संशोधन कार्य अधिक सुलभ होण्यास मदत होते. सर्व काळ जुन्या तंत्रांवर विसंबून न राहता वारंवार तंत्रात सुधारणा करून नवनवीन तंत्राचा वापर करणं दर्जेदार संशोधनाची आवश्यकता असते. त्या संशोधन आराखड्याने कोणती चौकशी तंत्रे चांगली आहेत याचा अंदाज आपल्याला करता येतो. संशोधन आराखड्यात आपण अगोदरच नमूद करत असतो की आपण डेटा गोळा करताना, माहिती गोळा करताना, तथ्य संकलित करताना प्रश्नावलीद्वारे ती माहिती गोळा करणार आहोत का मुलाखतीद्वारे माहिती गोळा करणार आहोत का प्रत्यक्ष निरीक्षण करून माहिती गोळा करणार आहोत. मुलाखत घ्यावयाची असेल तर पूर्वीची पद्धत समोरासमोर बसून आपण प्रश्नोत्तरे टाईप बोलायचो आणि काही मुद्दे लिहून घ्यायचो. परंतु अलीकडे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आपल्या उपयोगाला येतात. माईकचा वापर करू शकतो, रेकॉर्डिंगचा वापर करू शकतो आणि त्यामुळे मुलाखत आपण योग्य प्रकारे घेऊ शकतो. तसंच चौकशी तंत्रांमध्ये किंवा डेटा संकलित करण्यामध्ये पूर्वी आपण प्रश्नावली तयार केली तर ती पोस्टाने पाठवायचो आणि मग ते पोस्टाने परत त्यांची उत्तरं आल्यानंतर मग त्यावर प्रक्रिया वगैरे करायची आणि संशोधन करायचं. पण आता व्हॉट्सअप आहे, विविध माध्यम आहेत, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, वगैरे वगैरे जे काय असेल त्याद्वारे आपण माहिती गोळा करू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळी चौकशी तंत्रे निर्माण करणे, माहिती करून घेणे आणि त्याचा आपल्या संशोधनात उपयोग करणं हे महत्त्वाचं असतं. पुढचा मुद्दा आहे पैसा, वेळ व श्रमाची बचत. चांगल्या संशोधन आराखड्यामुळे संशोधकाचा वेळ, पैसा आणि प्रयत्न इत्यादींमध्ये बचत होण्यास मदत होते. वेळ, पैसा आणि प्रयत्नांचा अपव्यय आपल्याला टाळता आला पाहिजे. संशोधन योग्य दिशेने होण्यासाठी संशोधन आराखडा महत्त्वपूर्ण असल्याने तो तयार करताना विशेष दक्षता घेतली जाते. हेतुपूर्वक तयार केलेला आराखडा संशोधन कार्यात अडचणी निर्माण होऊ देत नाही. आराखड्याअभावी पुष्कळ पैसा व वेळ खर्च होऊनही संशोधनाचा दर्जा निम्नच राहतो. कोणतंही काम करायचं असेल तर आपल्याला त्या कामाचं नियोजन करावं लागतं आणि नियोजित पद्धतीने जर आपण काम करू लागलो तर आपला पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. संशोधन आराखडा ही
एक संशोधनाचं नियोजनच असतं. आणि मग या चांगल्या संशोधन आराखड्यामुळे आपल्या संशोधनासाठी लागणारा पैसा, वेळ, श्रम यांची बचत होते. त्यामुळं हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे संशोधन कार्यक्षमता वाढविणे. संशोधनाची कार्यक्षमता संशोधन आराखड्यावर अवलंबून असते. संशोधनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचे निराकरण शास्त्रीय पद्धतीने झाले नाही तर संशोधन कार्य कार्यक्षमरित्या पार पाडता येत नाही. संशोधन कार्यक्षमता खालावल्यास संशोधक गोंधळून जातो. संशोधन कार्यातील प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास किंवा शंकांचे निराकरण न झाल्यास संशोधन प्रकल्प अर्धवट सोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु संशोधन आराखड्यामुळे संशोधन कार्यक्षमपणे पार पाडण्यास मदत होते. अशा प्रकारे आपल्याला आपल्या संशोधनाची कार्यक्षमता वाढवायची असेल, संशोधन कार्य पूर्णत्वास न्यायचं असेल तर संशोधन आराखडा आणि विशेषतः चांगला संशोधन आराखडा तयार करणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा जर संशोधन आराखडा आपण तयार केला नाही किंवा चांगला संशोधन आराखडा तयार केला नाही तर संशोधक गोंधळून जाऊ शकतो आणि त्याचं संशोधन हे अर्धवट राहू शकतं. त्यामुळे संशोधनात कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर संशोधन आराखडा महत्त्वाचा आहे, चांगला संशोधन आराखडा महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण साहित्याचा आढावा आणि संशोधन आराखडा या भागात जी काही लेक्चर्स घेतले तर मला आशा आहे की आपण संशोधन म्हणजे काय, अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय असतं, व्याप्ती काय असते, संशोधन हाती घेतल्यानंतर संशोधनाचा विषय ठरवण्यासाठी विशिष्ट विषयातील संशोधनातील साहित्याचा आढावा घ्यावा लागतो, त्याचं पुनरावलोकन करावं लागतं. पूर्वी त्या विषयावर कोणी संशोधन केलेलं आहे किंवा त्या विषयाशी कोणी संबंधित संशोधन केलेलं आहे का, हे आपल्याला बघावं लागतं. आणि मग आपल्या संशोधनाची पुढची दिशा आपल्याला लक्षात येते. एकदा साहित्याचा आढावा घेतला, पुनरावलोकन केलं तर आपल्या विषयामध्ये आपण सखोल जाऊ शकतो आणि संशोधन करण्यास आपल्याला मदत होते. त्याचा पुढील टप्पा म्हणजे संशोधन आराखडा होय. मग एकदा विषय ठरल्यानंतर, समस्या ठरल्यानंतर संशोधन आराखडा तयार करावयास लागतो. मग संशोधन आराखड्यामध्ये जे काही विविध टप्पे आहेत ते विविध टप्पे आपण पाडतो. त्यामध्ये समस्या सूत्रण असेल किंवा विषय निवड असेल आणि इतर जे काही, या प्रकरणामध्ये आपण 16 टप्पे पाहिले. या 16 ज्या पायऱ्या आहेत त्यांचा अभ्यास केला. त्यानंतर चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये काय असतात, चांगल्या संशोधन आराखड्यामुळे संशोधकास त्याचा काय उपयोग होतो हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे संशोधन आराखड्याचे महत्त्व जे आहे, या संशोधन आराखड्याच्या महत्त्वामध्ये सुद्धा आपण काही मुद्दे अभ्यासले जे आपल्याला या स्लाईडवर दिसत आहेत. त्याचाही आपण
सविस्तर विवेचन केलेलं आहे. मित्रांनो, जर आपण ही लेक्चर्स रिपीट ऐकली तर निश्चितच आपल्याला उपयोग होईल आणि हा विषय समजण्यास मदत होईल. धन्यवाद.